खाजगी माध्यमिक शाळांमध्ये लवकरच कला, क्रीडा, संगीत आणि हस्तकला शिक्षकांची भरती होणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबतची माहिती दिली। खाजगी अनुदानित शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी सध्या रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या शिक्षक भरतीद्वारे राज्यात अंदाजे 15 ते 18 हजार शिक्षकांची भरती होण्याची शक्यता आहे। खाजगी माध्यमिक शाळांमध्ये आता कला, क्रीडा, संगीत आणि हस्तकला शिक्षकांची भरती होणार आहे। यंदाच्या शिक्षक भरतीत शालेय शिक्षण विभागानं मोठे बदल केलेत। 250 पटसंख्येसाठी एक कला किंवा क्रीडा शिक्षक, 500 पटसंख्येसाठी कला आणि क्रीडा अशी 2 पदं आणि 750 पटाच्या शाळेत कला, क्रीडा, संगीत किंवा हस्तकला शिक्षक भरता येणार आहे। 1000 पटसंख्येच्या शाळांमध्ये कला, क्रीडा, संगीत, हस्तकला अशी 4 पदं भरता येणार आहेत। राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत चिमणे यांनी याबाबत माहिती दिली। क्रीडा शिक्षकांना बीएड वेतन श्रेणी तर कला, संगीत, हस्तकला शिक्षकांना डीएडची वेतन श्रेणी मिळणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीची अट नसणार आहे। टीईटीचे गुण, व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हतेच्या गुणांवरून त्यांच्या गुणवत्ता यादीनुसार निवडी होतील। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरतीसाठी उमेदवारांना 100 शाळांचा प्राधान्यक्रम निवडता येणार असून ही प्रक्रिया जुलै अखेर सुरू होईल। दुसरीकडे खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदासाठी 100 गुणांमधून सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांचीच निवड होईल। खाजगी अनुदानित शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी सध्या रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे। 15 ऑगस्टपूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। या शिक्षक भरतीद्वारे राज्यात अंदाजे 15 ते 18 हजार शिक्षकांची भरती होईल। जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांच्या प्रत्येक केंद्राला एक कला किंवा क्रीडा शिक्षक मिळणार आहे। या पदांसाठी मंजुरी मिळाली असली तरी त्या पदांची पात्रता अजून निश्चित झालेली नाही।